मराठी माणूस बिझनेस मध्ये उतरत नाही, याला कारण कुठेतरी आपण रिस्क घ्यायला घाबरतो. कारण आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो तर ते आपले पैसे डुबले तर, आपल्याला चांगला रिस्पॉन्स आला नाही तर, या सगळ्या गोष्टींची भीती वाटते, म्हणून मराठी माणूस त्याच्यामध्ये उतरत नाही असं मला वाटतं. पण अदरवाईज मराठी माणूस तसा भरपूर खमका आहे, त्याने हे करायला पाहिजे. पण मला असं वाटतं, हेही वाटतं की आता बरेच मराठी माणसं बिझनेस क्षेत्रामध्ये अग्रेसर झालेली आहेत. हळूहळू परिस्थिती सुधारते, म्हणजे जे येस, येस. सुरुवातीपासून जर असतं तर आता चित्र वेगळं असतं. नाही, आता सुरुवातीपासून म्हणजे जे मोठे झालेले लोक आहेत, बरेच मराठी बिझनेसमॅन आहेत आपल्या हो आहेत, इंडस्ट्रीमध्ये. पण प्रमाण कमी आहे त्यांचं. प्रमाण कमी आहे, कारण जे बाळकडू आपल्याला मराठी याच्यामध्ये मिळायला पाहिजे घरामधून, ते मिळत नाही. कुठेतरी हे करू नको, लहानपणापासून आई वडील मुलांना सांगतात, हे करू नको, ते करू नको, ते करू नको, पण ते कधीच सांगत नाही हे कर, ते कर आणि ते कर. तर आपण आपली विचारसरणी बदलली पाहिजे Positive आणि केली पाहिजे. लहानपणापासून मुलांना काय करायला पाहिजे ते सांगितलं पाहिजे, इन्स्टेड ऑफ काय करू नये हे सांगण्यापेक्षा. त्याच्यामुळे मुलांच्या मनामध्ये एक भीती डेव्हलप होते आणि तीच भीती पुढे पण कंटिन्यू होत जाते.